तर नमस्कार मित्रांनो, आबोलीच्या आजच्या भागामध्ये आपण असे पाहणार आहोत की सर्वजण त्या मास्क घातलेल्या व्यक्तीला पकडतात आणि त्याच वेळेस सगळेजण त्या मास्क घातलेल्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरचा तो मास्क काढतात. त्याच वेळेस राघू त्याला म्हणते की अरे स्वराज, हा तर तूच आहेस. त्यावेळेस सगळेजणांना लगेच कळून जातो की मास्क घातलेला तो व्यक्ती हा स्वराजच आहे. त्यावेळेस क्रिश देखील म्हणतो की मी याची रूम ज्यावेळेस छान केली त्यावेळेस मला या ठिकाणी काही अल्बम भेटले, ज्यामध्ये काही मुलींचे फोटोज आहेत आणि वाघाचं देखील त्याला त्या ठिकाणी हे भेटलेलं आहे. त्यावेळेस सर्वजण एकदम आश्चर्यचकित होतात आणि विचार करू लागतात की नक्की या सगळ्या जणांना मारणारा हा स्वराजच आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं जो वाघाचं कातडी घालून खून करणार होता तो स्वराज आता फायनली सापडलेला आहे. आणि या पद्धतीनं संपूर्ण पुरावे जे आहेत ते क्रिशने जमा केलेले असतात. मात्र आता सगळं हे काही जणू घडलेलं आहे. तर आबोली देखील म्हणते की हो, आता स्वराजला कुठल्याही परिस्थितीमध्ये आता सुटता कामा नये, या पद्धतीने अंकुश सरांना ती सांगत असते. अंकुश सर देखील म्हणतो की आता काही जरी देखील झालं तरी स्वराजला मी माफी देणार नाही. या असल्या गुन्ह्यामध्ये त्याला अडकवणार की त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. या पद्धतीनं अंकुश खूप रागावून बोलत असतो आणि शेवटी तो म्हणतो की आता खूप झालं, याने जे केले या आपल्या पापाची सदा भेटलीच पाहिजे. तर मित्रांनो, फायनली या वाघाची जो किस्से सुरू होते ते आता जवळपास संपलेले आहेत आणि स्वराजच हा वाघाचा नकाबपोश म्हणून तो किलर होता हे आता स्पष्ट झालेलं आहे. मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.